I'm good. Ashish, how are you? I'm doing all right, thank you. We are Oh, going to talk about your experiences because look, a lot of people come to Australia. They are new. Yeah, I think you have also come in last 2-3 years, right? yeah, So they that's are correct. new आणि आपल्याला काही एक्सपिरियन्सेस शेअर करायचे आहेत. सो त्या दृष्टीने हा आपण एक सेशन ठेवलेला आहे. ठीक आहे. सो Yes. लेट स्टार्ट विथ युअर इंट्रोडक्शन. जस्ट आम्हाला सांग की तुझं नाव काय? एकटा आहेस का तुम्ही दोघं जण एकत्र आहात आणि कुठे तुम्ही राहता? कुठेही स्पेसिफिक इन्फॉर्मेशन द्यायची नाहीये, प्रायव्हेट कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन द्यायची नाहीये. ठीक आहे. सो जनरल आपण चॅट करतोय. Thank गो you अहेड. so much. So माझं पूर्ण नाव आहे प्रणव शिलेदार and basically I'm from नाशिक. पण मी भरपूर वर्ष पुण्यात राहिलो होतो. जवळजवळ 7 वर्ष होतो तिथे आणि मी BMCCचा अल्युमनाय आहे. आणि प्लस मी पुण्यात जॉब पण केला. कॉर्पोरेट लाईफ तिथली पण म्हणजे चांगलं म्हणजे जगलो. सो आय लव्ह पुणे अ लॉट. अँड त्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पुण्यात आलो. सॉरी सिडनीत आलो. आय डिड माय MBA आणि आता मी एका कंपनीसाठी काम करतोय इथे सिडनीमध्ये. सो बेसिकली मी सिडनीमध्ये स्थायिक आहे सध्या. Cool. So आता when you arrived in Australia, जेव्हा तू right from day one, we all get into, first of all, we get into hotels, right? Hotels or motels. That's where we start. तर मग तुझी जर्नी कशी सुरू झाली? आयरॉनिकली माझी जर्नी बॅकपॅकर सुरुवात झाली. Well done. कारण मी मी सिडनीमध्ये आलो. मी काय माझं म्हणजे मी एक तर ॲज अ स्टुडंट म्हणून आलो होतो. तर मी स्टुडंट लोन वरून आलो होतो की आय कुड नॉट अफोर्ड बिग हॉटेल्स 3 स्टार 5 स्टार किंवा हॉटेल इथले खूप एक्सपेन्सिव्ह. सो आय स्टार्टेड विथ अ नॉर्मल बॅकपॅकर. तर मी माझे बरोबर जे होते ते सगळे युरोपचे इकडचे तिकडचे बॅकपॅकर्स होते आणि मी असं वाटत होतं एकटा इंडियन असेल. पण मी माझे लगेज बरोबर होतो ज्याच्यात माझे नॉर्मल कपडे होते. त्यांचे कसे फिरण्यात म्हणजे ट्रॅव्हलिंगचे क्लोथ्स असतात. माझे प्रॉपर असे फॉर्मल्स किंवा जे कॉलेजला अभ्यासाचे माझे नॉर्मल क्लोथ्स होते. सो बॅकपॅकर म्हणून होतो एक आठवडा, कारण मला घर शोधायचं होतं आणि माझं कोणी नातेवाईक नाही, कोणी फ्रेंड्स नाही सिडनीमध्ये. मी टोटली म्हणजे अनोळखी ठिकाणी फर्स्ट टाइम असं येत होतो की विदाउट एनी रेफरन्स, काहीच नाही. आणि जे पण रेफरन्स होता ते पर्थ मध्ये होते, डायरेक्टली खूप लांब, म्हणजे काही संबंध नाही. तर अशा ठिकाणी मी माझा फर्स्ट स्टार्ट झाला बॅकपॅकर मध्ये. पण मग आता विदाउट एनी रेफरन्स अपार्टमेंट मिळणं इथं थोडंसं मुश्किल आहे, राईट? कारण आपण अपार्टमेंट जेव्हा सर्च करायला जातो, फर्स्ट थिंग जसे तुमचं नाव गाव पत्ता आणि त्याच्यानंतर रेफरन्सेस. हो. तर मग ही सिच्युएशन कशी तू हँडल केलीस? सो कसं झालं की जे UTS मध्ये जे इंडियन सोसायटीची कम्युनिटी होती, त्यांच्या रेफरन्समुळे मला म्हणजे काही त्यांचे असं म्युच्युअल फ्रेंड्स होते की ते रेफरन्स देऊ शकता. त्यांनी मदत केल्यामुळे मग मला अपार्टमेंट मिळालं. माझे UTS जवळच छोटस आम्ही स्टुडंट म्हणजे एकत्र मिळून एक अपार्टमेंट आम्ही रेंट आउट केला. तर ते खूप म्हणजे हेल्पिंग असतं. म्हणजे एखादं तुम्ही सोसायटीमध्ये जॉईन झाले कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये जी आपल्या देशाच्या लिंक मध्ये असते, ते डेफिनेटली हेल्प यू आउट इन दिस. मग तसंच त्यांनी मला मदत केली. ओके. सो म्हणजे बेसिकली आपलं जे काय तिथले लोकल कॅन्डिडेट्स होते त्यांच्या पार्टनरशिप मध्ये तू बेसिकली घेतलंस हो, अपार्टमेंट. येस, दॅट्स एक्झॅक्टली. हाऊ. आणि मग यू आर चिपिंग इन सर्टन अमाऊंट ऑफ मनी एव्हरी मंथ ऑर एव्हरी 2 वीक्स का एव्हरी वीक्स, येस. राईट? आणि त्याच्यावर तुझं येस, युटिलिटी बिल वगैरे जे काय ते जात होतं थोडक्यात. बरोबर, एक्झॅक्टली. सो आता हे झालं ज्यावेळेला तुझं स्टुडंट लाईफ चालू होतं किंवा जस्ट तू यू आर बिगिनिंग स्टार्टिंग ऑफ इन ऑस्ट्रेलिया. Did you move out after a certain number of months after getting a job? How was that move? सो बेसिकली जेव्हा मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, मला जॉबची ऑपॉर्च्युनिटी मिळाली. मग तेव्हा ते लाईफ ऍक्च्युली थोडी इझी होत गेली. कारण जेव्हा तुम्हाला एक जॉब सिक्युरिटी मिळते तेव्हा तुम्हाला म्हणजे एक ऍक्च्युअली प्लॅटफॉर्म क्रिएट होतो, एक स्ट्रक्चर क्रिएट होऊन जातं. त्याच्यामुळे तुम्हाला रेफरन्स द्यायची गरज नाही पडत. कुठली एजन्सी असो, रेंटल एजन्सी किंवा लिझिंग प्रॉपर्टी एजन्सी असो, ते तुम्हाला फक्त विचारतात तुमची कंपनी कोणती आहे, तुमच्या कंपनीमधून काही एम्प्लॉयचं लेटर मिळू शकतं किंवा तुमचे पे स्लिप्स आणि ते. सो एक दॅट क्रिएट्स अ स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म अँड स्ट्रॉंग स्ट्रक्चर. सो त्यानंतर मग काही असं फारशी काही अडचण आली नाही माझं, म्हणजे नंतर रेंट आउट करताना किंवा रेसिडेन्शियल प्रॉपर्टी घेताना. सो आता सिडनीमध्ये तू राहतोस कुठे? मी सिडनीमध्ये वोलाई क्रिक मध्ये. बरं. आता मला सांग की वोलाई क्रिक हा कंपॅरेटिव्हली खूप जवळ आहे सिटीच्या, राईट? व्हेरी हॅपनिंग प्लेस.
तर सिटीमध्ये राहायला पाहिजे आल्या की सबर्ब्स मध्ये राहायला पाहिजे, तुझं काय मत आहे? डिपेंड्स, तुम्ही ऍज अ कोणत्या परिस्थितीत येता, ऍज अ स्टुडंट येता की किंवा ऍज अ ऑलरेडी तुम्ही ऍज अ एम्प्लॉई म्हणून येता किंवा प्रोफेशनल वर्किंग प्रोफेशनल म्हणून येता, ते डिपेंड करतं. कारण तुम्ही ऍज अ स्टुडंट येता तर मॅक्सिमम जे युनिव्हर्सिटीज आहे ते सिटीमध्ये आहे आणि ऍज अ स्टुडंट तुम्हाला जास्त एक्सपोजर मिळतं. तर तुम्ही जर सबर्ब्स मध्ये गेला तर तुम्हाला ते कनेक्टिव्हिटी नाही जमत. म्हणजे तुम्ही एकदा युनिव्हर्सिटीत गेले शिकून परत तुम्ही तुमच्या सबर्ब मध्ये निघून जाता. पण तुम्ही सिटीमध्ये कनेक्टेड असाल, तुम्ही आसपासच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज जे युनिव्हर्सिटीज कंडक्ट करत असतात तर तुम्ही पार्टिसिपेट करू शकता आणि त्याच्यामुळे तुम्ही एक नेटवर्किंग तयार करू शकता. तेच मेन इम्पॉर्टंट आहे. बट इफ यू आर स्टेइंग इन सबर्ब्स, तुम्ही तुमचा अभ्यास लेक्चर्स केले, तुमचे असाइनमेंट्स केले, तुम्ही निघून जातात. सो यू आर डिस्कनेक्टेड. सो ॲज अ स्टुडंट आय वुड हायली रेकमेंड तुम्ही सिटीमध्ये प्रिफर करा. थोडं एक्सपेन्सिव्ह राहील इनिशियली, बट त्याचे नंतर बेनिफिट्स खूप मिळतात पोस्ट स्टडीज. बट इफ यू आर कमिंग ॲज अ वर्किंग प्रोफेशनल, इफ यू हॅव अ फॅमिली, तुमच्याकडे फॅमिली आहे आणि तुम्ही ॲज अ पूर्ण फॅमिली घेऊन येताय, डेफिनेटली तुम्ही शांत लाईफ जगण्यासाठी एक सुंदर सबब मध्ये तुम्ही तुमचं रेसिडेन्शियल प्रॉपर्टी किंवा एक प्रॉपर्टी घेऊ शकता. सो इट डिपेंड्स कोणत्या सिच्युएशन मध्ये येतात तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये. आता प्रश्न हा आहे याच्यामध्ये की ज्यावेळेला तू इथे आलास त्यावेळेला यू केम विथ सम लिमिटेड अमाऊंट ऑफ मनी. असं तर नव्हतं येस. की अनलिमिटेड मनी हा तू कर्ज नाही, कर आम्ही पोचतो, असं तर नाही जनरली होत. बिलकुल नाही. तर त्यावेळेला मग असं तर अपेक्षा नसते की तू आल्याला जॉब मिळेलच तुला, की युनिव्हर्सिटी पण असं नाही म्हणत की तुम्ही इथे जॉब करायला येताय, तुम्ही इथे शिकायला येताय. हाच शिकायला एक्झॅक्टली. प्रिन्सिपल आहे असतं. हो. त्यामुळे युनिव्हर्सिटीची किंवा कोणाची जबाबदारी नाही की तुम्हाला जॉब मिळालाच पाहिजे किंवा दॅट काइंड ऑफ थिंग. म्हणजे येस. तुम्हाला सपोर्ट करणं हे आवश्यक आहे. हो, बरोबर आहे. डेफिनेटली. सो जॉब सर्च जो आहे, हाऊ डिड यू गो अबाउट अ जॉब सर्च इन द स्टुडंट लाईफ? स्टुडंट लाईफ मध्ये एक तो थोडासा एक स्ट्रगल पण असतो आणि थोडंसं तुम्ही एक रिसर्च पण करावं लागतं. कारण तुम्ही जस्ट एका कंट्रीमध्ये येता जिथे तुमचा कोणी रेफरन्स नाही आणि एस्पेशली तुम्ही जर वर्क एक्सपिरियन्स घेऊन नाही आलात. आता माझ्या केसमध्ये असं झालं की लकीली माझा एक्सपिरियन्स मॅच झाला. मला जे पार्ट टाइम जॉब मिळाला ॲज अ स्टुडंट ते मॅच झाला आणि मग त्यांनी मला ऑफर केला. पण मोस्ट केसेसमध्ये असं नसतं. पण तेच तुम्ही सांगतो, जर तुम्ही जर सिटीमध्ये राहाल ॲज अ स्टुडंट तर तुम्ही नेटवर्क क्रिएट करता. आणि नेटवर्क नॉट नेसेसरली विथ इंडियन कम्युनिटी, बट बाहेरचे जे फ्रेंड्स आहे जे दुसरीकडे काम करतायत आणि दॅट्स हाऊ ते सांगतात की आमच्या इथे एक आहे ओपनिंग आणि तू त्यासाठी अप्लाय करू शकतो ऍज अ म्हणजे जॉब करणं. आणि मेन म्हणजे काय की तुम्ही ऍज अ स्टुडंट असता, नॉट नेसेसरी तुम्हाला तुमच्या फील्डचा जॉब करायचा आहे. तुम्ही फक्त तुमचे जे एक्सपेन्सेस आहे तुम्ही जे काढू शकता, रेंट किंवा फूड एक्सपेन्सेस ते निघाले तर मिळून जातात. पण तुम्ही जर सिटीमध्ये राहाल तर तुम्हाला ते चान्सेस जास्त मिळतात की इथे सपोज जॉब आहे आणि तुमच्या मित्रांनी रिफर केले की अरे अरे आमचा मॅनेजर हायर करतोय, तर फक्त येऊन जा, रेझ्युमे देऊन जा. सो दॅट क्रिएट्स अन ऑपॉर्च्युनिटी. सो अशा ऑपॉर्च्युनिटी जेव्हा तुम्ही, मला तर खूप सारे म्हणजे जेव्हा युटीएस मध्ये मी राहिलो तर माझे फ्रेंड्स आल्यामुळे त्यांनी मला सांगितलं असे असे आहे, असे असे इंटरव्ह्यू दे. लकीली माझा एक्सपिरियन्स रिलेटेड मला जॉब मिळाला अँड दॅट वॉज अ लकी फॉर्च्युनेट थिंग. बट आय वुड से की ॲज अ स्टुडंट स्टे इन द सिटी, कॅम्पसमध्ये राहा, फ्रेंड्स बनवा, नेटवर्किंग बनवा आणि तुम्हाला कोणी ना कोणी इझिली रेफर करतं आणि दॅट्स हाऊ यू एंड अप गेटिंग अ जॉब ॲज अ टू, म्हणजे तुमचे नॉर्मल खर्च पाणी काढण्यासाठी तुम्हाला जॉब मिळून जातो. सो आता तू हा जो नेटवर्किंगचा मुद्दा मांडलास की त्याच्यामध्ये मग जे आता तिकडून येणारे लोक आहेत, मराठी मुलं असतील का जे असतील, हो. तर मराठीमध्येच जास्त कम्युनिकेशन करायला पाहिजे की बियॉन्ड इंडियन कम्युनिटी, म्हणजे फॉरगेट अबाउट इंडियन्स, आउटसाइड इंडियन कम्युनिटी ॲज वेल वी शुड टॉक टू पीपल अराउंड? दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग पॉइंट. हे एकदा ऍक्च्युअली खूप महत्वाचं आहे. कारण आपले जे विद्यार्थी येतात इंडियातून किंवा महाराष्ट्रातून ते जनरली इंडियन कम्युनिटीमध्येच हे घुळ मिळून राहतात आणि त्याच ठिकाणी मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली की माझी बिझनेस कम्युनिटी होती, युटीएस बिझनेस सोसायटी. त्यात भरपूर प्रकारचे लोक होते आणि काही वर्किंग प्रोफेशनल्स होते, इंडियन्स पण होते आणि बाहेरच्या कंट्रीज मधले पण होते. सो एक्झॅक्टली. सो पॉइंट इज की तुम्ही बियॉन्ड इंडियन कम्युनिटी पण करा. म्हणजे नॉट लिमिटेड टू वन पर्टिक्युलर इंडियन कम्युनिटी, बट जस्ट गो बियॉन्ड. तुम्ही तुमचे बिझनेस सोसायटी असेल किंवा इंजिनियर सोसायटी असेल, म्हणजे असे भरपूर प्लॅटफॉर्म्स असतात की तुम्हाला तिथं तुमचं टॅलेंट किंवा एक्सपोजर नेटवर्किंग क्रिएट करता येतं आणि दॅट्स हाऊ तुम्हाला त्याचे बेनिफिट्स घेता येतात. सो आता कोविड-19ची जी आपली सिच्युएशन झालेली आहे त्याच्यामध्ये जॉब सर्च लोकांनी कसा करायला पाहिजे, तुला काय वाटतं? जॉब सर्च
ऍक्च्युली माझं तर हेच म्हणणं आहे की तुमचे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहे, स्पेशली लिंक्डइन, हे तुम्ही खूप ऍक्टिव्ह ठेवा. कारण जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे, स्किल्स आहे, नॉलेज आहे, देर आर म्हणजे एम्प्लॉयर शोधताय, लिटरली एम्प्लॉयर शोधताय. हे गैरसमज आहे की कोविडमध्ये जॉब नाही किंवा त्याची कोविडमुळे जॉबची कमी झालेली आहे. मी बघतो आमच्या कंपनीच्या याच्या डेव्हलपमेंटमुळे की HR ऍक्च्युली आमच्या इंटरनल प्लॅटफॉर्म मध्ये जॉब्स टाकताय की हे अशा ओपनिंग्स आहे. पण त्यांना नाही का कोविडमुळे थोडं रिस्ट्रिक्शन पण येतं की त्यांना इंटरव्ह्यू नाही घेता येते की फिजिकल इंटरव्ह्यू नाही. सो दे आर पोस्टिंग ऑनलाईन, म्हणजे जे म्हणजे काय म्हणतात जेन्युइन प्लॅटफॉर्म्स, म्हणजे जसं लिंक्डइन आहे, तिथं ते अपलोड करताय. सो ज्यांना पण जॉब शोधायची गरज आहे किंवा जे जर स्टुडंट म्हणून निघाले युनिव्हर्सिटी मधून, मी डेफिनेटली रेकमेंड करतो की लिंक्डइन हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर तुम्ही तुमचे प्रोफाईल अपडेट ठेवू शकता आणि तुम्हाला भरपूर चान्स मिळतो तिथून इंटरॅक्ट करण्यासाठी. आणि जेवढे तुमचे कॉन्टॅक्ट वाढतात तेवढं तुम्ही हायलाइट होता, तुमची प्रोफाईल हायलाइट होते. प्लस एम्प्लॉयर्सला पण दिसतं की दिस सच अँड सच कॅन्डिडेट आहे, एलिजिबल आहे, सो दे कॅन कॉन्टॅक्ट यू. ऍक्च्युली हा एक चांगला मुद्दा तू म्हणलास की लिंक्डइन प्रोफाईल इट मॅटर्स अ लॉट ऍक्च्युली. आणि देर आर लॉट ऑफ पीपल हु आर लुकिंग फॉर पीपल एज वेल. येस. आता कोविड-19 सिच्युएशनमध्ये मला सुद्धा काही लोकांनी कॉन्टॅक्ट केला होता की आम्हाला जॉब पाहिजे वगैरे. आणि थ्रू आपलं जे नेटवर्क आहे त्याच्यातनं काही लोकांनी जॉब पण ऑफर केले होते. काही लोकांनी घेतले पण काही लोकांनी जॉब घेतले नाही. म्हणजे असं पण आहे की एकीकडे म्हणायचं जॉब पाहिजे आणि दुसरीकडे जॉबच्या इंटरव्ह्यूला पण जात नाहीत किंवा कॉल पण करत नाही की काय जॉब आहे विचारायला. एक्झॅक्टली. ही हो. पण एक सिच्युएशन आहे. सो आय अग्री टू सम एक्सटेंट की येस कोविड-19 ची सिच्युएशन फार वाईट आहे वगैरे, पण जॉब जर का समोरनं मिळत असतील तर डोंट बी चुझी, ट्राय टू गेट इन अँड देन यू कॅन स्विच येस, ओव्हर एज वेल. डेफिनेटली. राईट? दॅट्स अ गुड पॉइंट. या. Yeah. So आता नाव नेक्स्ट क्वेश्चन इज ऑल अबाउट सरप्राइजेस. सो आता असं झालं असेल ना की तू तिकडून जेव्हा आला असेल तेव्हा ऑस्ट्रेलियाबद्दलची बॅकग्राऊंड एक होमवर्क केला असेल की मी काय करेन, काय करणार नाही, एक कुठे राहीन, काय नाही, राईट? येस. आल्यावरती तुला सरप्राइजेस काय मिळाली का? सरप्राइजेस म्हणजे इकडचं जे कल्चर होतं, म्हणजे बेसिकली एक ऑझी लेड बॅक लाईफ असते, ती थोडी कळायला लागली हळूहळू. पहिले स्टार्टिंगला कसं की आपण जेव्हा एका सिटीमध्ये येतो, सिटीमध्ये लोक जनरली धावपळ करतात किंवा नुसते सतत पळत राहतात. म्हणजे सकाळी उठले त्यांचे रनिंग स्टार्ट होऊन जाते, परत दिवसभराचे कामं आणि दिवस संपून जातो. पण सिडनीमध्ये थोडंसं एक लेड बॅकनेस पण दिसतो, जे तुम्ही सबर्ब्स मध्ये जा किंवा कोस्टल एरियाजमध्ये स्पेशली, तिथं फारसा विचार नाही करणार. ते संध्याकाळी मस्त एखादी बिअर घेऊन बसणार. आणि दॅट वॉज क्वाईट सरप्राइझिंग फॉर मी. कारण जनरली इफ यू एक्सपेक्ट समथिंग आउट ऑफ मेट्रो, सपोज एक मुंबईचं उदाहरण घेतलं, तुम्ही मुंबईमध्ये धावपळ, तुम्हाला ही ट्रेन पकडायची आहे किंवा आपल्याला ही टॅक्सी पकडायची आहे, घरी किती वेळ पोहोचणार, आपण नेहमी टाइम कॅल्क्युलेट करतो. इथं असं असतं की एकदा संध्याकाळ झाली की एखादी बिअर घेऊन मस्त बीच शेजारी बसून शांततेत आराम करून. सो दॅट वॉज कम्प्लिटली सिडनीचा एक पर्स्पेक्टिव्ह माझा चेंज झाला की इथं पण एक ऍज अ मेट्रो, ऍज अ बिग सिटी एज वेल, एक लेड बॅक कल्चर पण आहे, मेंटेन करतात ते. सो दॅट वॉज क्वाईट सरप्राइझिंग फॉर मी. आता पुण्यातनं तू तुझ्या सवयी काय घेऊन आला असशील इथे, राईट? तर येस. त्यातली 180 डिग्रीज चेंज, टोटली उलटी झालेली सवय काय आहे का तुझी? पुण्यातली असं काही की असं कधी असं वाटलं की काही अरे हे असं आपण कधी करतच नव्हतो आणि हे इथं आपल्याला करायला लागतंय? स्पेसिफिक असं हो, स्टुडंट लाईफ मध्ये सांगू शकतो. ऍज अ स्टुडंट पर्सन, जनरली आपलं जे स्टुडंटचे म्हणजे सॉरी एज्युकेशन सिस्टम आहे, जे कम्प्लिटली तुम्ही म्हणजे एखादी बुक असेल त्याच्यातून वाचून ते एक्झाम मध्ये द्या, तसं ते इथे कम्प्लिटली एज्युकेशन सिस्टम कम्प्लिटली ऑपोजिट, एस्पेशली पोस्ट ग्रॅज्युएशन. आमचं जे पोस्ट ग्रॅज्युएशनचं जे एज्युकेशन होतं ते पूर्ण रिसर्च बेस्ड होतं. तुम्हाला फक्त एक टॉपिक दिला जातो आणि तुम्ही फक्त त्याच्यावर रिसर्च करा आणि तुमचे थॉट्स मांडा. बिकॉज जे फॅकल्टी आहे दे डोंट कन्सिडर यू ॲज अ स्टुडंट, दे कन्सिडर यू ॲज अ कलिग. बिकॉज तुम्ही पण एका रेलेव्हंट बॅकग्राऊंड मधून आले, तुम्हाला पण एक्सपिरियन्स आहे, दे कन्सिडर का तुम्हाला माहित आहे. सो दॅट वॉज कम्प्लिटली चेंज. कारण मी तर ॲज अ स्टुडंट म्हणून परत आलो होतो की यार मला परत स्टुडंट कल्चर भेटेल, पण इथं मला ते ॲज अ ऍड्रेस कलिग करताय. सो दॅट वॉज कम्प्लिटली डिफरंट. दॅट म्हणजे इज सो गुड, मला इजंट मी इट? येस, इट इज गुड, इट इज गुड. कारण मग आपल्याला कळतं की आपण जे एक्सपिरियन्स किंवा नॉलेज घेऊन आलोय त्याचं आपल्याला ते व्हॅल्यू करता. कारण
जनरली काय आहे, तुम्ही इंडियामध्ये बॅचलर्स केलं त्याच्यानंतर परत मास्टर्स केलं, स्टील युअर स्टुडंट. द फॅकल्टी विल कन्सिडर यू ॲज अ स्टुडंट, बट हिअर दे विल कन्सिडर एज अ कलिग, आणि ते एक्सपेक्ट की तुम्हाला माहित आहे आणि तुम्ही मग असं बोल्डली सांगू शकता की मी असं असं काम केलेलं आहे, हे माझा एक्सपिरियन्स आहे, अँड दे एक्नॉलेज यू फॉर दॅट. सो दॅट वॉज कम्प्लिटली डिफरंट. मी असं एक्सपेक्ट नव्हतं केलं की माझं फर्स्ट सेमिस्टरमध्ये की मला परत ते ॲज अ कलिग म्हणून डिस्क्राईब करतील आणि तसं ट्रीट करतील. सो दॅट वॉज कम्प्लीट डिफरंट. सो मी ॲज अ स्टुडंट नव्हतो, ॲज अ कलिग म्हणून रिप्रेझेंट केला गेलो होतो. दॅट्स सो वंडरफुल. दॅट्स येस. गुड. आता लेट्स कम टू द कार आणि ओव्हरऑल कम्युट बेसिकली. तर राईट फ्रॉम इनिशियल डेज तुझं कम्युट किंवा ट्रान्सपोर्टेशन, मोड ऑफ ट्रान्सपोर्ट बेसिकली काय होतं? माझं मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन पब्लिक ट्रान्सपोर्टेशन यूज करतो मी. कारण तुम्ही जर मी पहिले सिटीमध्येच राहायचो, त्याच्यामुळे मला कार घ्यायची गरज नाही पडली. अँड स्टील नाव आय एम स्टेइंग ॲट वोलाक्री, विच इज वेल कनेक्टेड टू द सिटी. म्हणून मी अजून कार घेतली नाही. कारण कार घेतली म्हणजे तुम्हाला ती वापरावं लागते आणि जेन्युइन रिझन पाहिजे. जनरली मला जर गरज पडली तर मी रेंट आउट करून घेतो. पण इफ यू आर वेल कनेक्टेड टू द सिटी, इफ यू हॅव ट्रेन्स, मेट्रोज, फेरीज वेल कनेक्टेड, तुम्हाला जनरली गरज नाही पडणार. आणि तुम्हाला जर गरज आहे, यू कॅन जस्ट रेंट इट आउट. तुमच्याकडे भरपूर मोबाईल ऍप्लिकेशन, कार नेक्स्ट डोअर, जे तुम्ही नेबरिंग मध्ये कार शोधून तुम्ही रेंट आउट करू शकता. बट that's the benefit. Like if you are well connected to public transportation, सो तुम्हाला त्याची गरज एवढी फारशी करणार म्हणजे गरज नाही. आणि कसं आहे, जर तुम्ही मंडे टू फ्रायडे जरी तुम्ही कार घेऊन आहे तुमच्याकडे आणि तुम्ही ऑफिसला ट्रेननी जातात, मग ते कारचा फारसा उपयोग होत नाही. सो आय स्टील डोंट नीड इट. सो आय स्टील कम्युट बाय पब्लिक ट्रान्सपोर्टेशन. हो. आता मला सांग की आपण सगळेजण राईट फ्रॉम डे वन सेव्हिंगच्या मागे असतो, सेव्हिंग मनी. हो. ठीक आहे. येस. तर चीपर फूड किंवा चीपर प्रोडक्ट्स किंवा हाऊ डू यू सेव्ह मनी ऑन डे टू डे नीड्स? बेसिकली प्लॅनिंग करत असतो की, आणि बल्क बाईंग हा चांगला इथे कॉन्सेप्ट पण फॉलो केला जातो की तुम्ही जर बल्कमध्ये घेताय किंवा तुम्ही मार्केटमध्ये जाते, तुम्हाला बल्क मिळतंय, तर तुम्ही त्याच्यात कॉस्ट सेव्हिंग करू शकता. ॲज अ स्टुडंट मी आणि माझे मित्र आम्ही एकत्र घ्यायचो, तर त्याच्यात ती सेव्हिंग होऊन जायची. आता ॲज अ फॅमिली, मी माझ्या वाईफ बरोबर इथे राहतो, तर आम्ही डेफिनेटली इंडियन स्टोर्सला बल्कमध्ये उचलतो. जसं की आपण सिम्पल एक्झाम्पल, तांदूळ. जर तुम्ही वुलवर्थ्सला गेला तर तुम्हाला 1 किलो 2 किलो असे ऑप्शन्स मिळतात. बट इफ यू गो टू इंडियन स्टोर, यू गेट अ डायरेक्ट ऑप्शन ऑफ 15 kgs. So that saves you a lot of money. So bulk buying is something you can give it as a saving opportunity. मी अजून एक ऑब्झर्व केलं की बऱ्याच वेळेला दूध जी असतात आपली, ती जी ब्रँडेड मिल्क असतं ते बऱ्याच वेळेला मे बी $5 असतं, पण जे अनब्रँडेड कोल्स किंवा बुलवरची काय होम ब्रँडची प्रोडक्ट्स असतात ती बऱ्याच वेळेला $3-3.5 असतात. सो Yes. penny here and there, you keep on saving everywhere, right? Yes, definitely. Cool. So look, I just wanted to ask you a few questions from basic necessities, transport, rentals. तुला अजून काही ऍड करायचं आहे का की जे तू तुझ्या एक्सपिरियन्स कडनं लोकांना ऍडवाइस करू शकशील आज सच? ऍक्च्युअली मी वयाने फार छोटा आहे, पण मी स्टुडंटसाठी करू शकतो, जे येणारे स्टुडंट्स आहे किंवा जे शिकताय. कारण माझे काही फ्रेंड्स आहे, जे म्हणजे इंडियन मध्ये जे फ्रेंड्स होते, त्यांचे काही रिलेटिव्ह आहे, जे मुलं आहे, जे काही स्टुडंट्स आहेत, ते येत आहे, ते मला म्हणजे सांगतात की अरे आमचा कोणतरी आहे तिथे, तर त्याच्याशी कॉन्टॅक्ट कर. तर माझं एकच सांगणं आहे की जे येणारे स्टुडंट्स आहे किंवा इथे आहे, तुम्ही एक्सपोजरचा बेनिफिट घ्या. तुम्ही एक सिडनीमध्ये, एक इंटरनॅशनल सिटीमध्ये आले आहेत, जस्ट डोंट बी लिमिटेड. तुम्ही जी काही ऑपॉर्च्युनिटी मिळते, तुम्ही नेटवर्किंग स्टार्ट करा फ्रॉम डे वन. आणि मला पण तेच ऍडवाइस केला गेला होता, कारण मी तर नवीन होतो आणि स्टार्टिंग इनिशियली फॉर अ मंथ मी स्ट्रगल केलं, कारण मला कळत नव्हतं काय कुणाला विचारायचं, काय करायचं, कारण माझ्या ओळखीचं कोण नव्हतं. बट ग्लॅडली माझ्याकडे चांगले फ्रेंड्स भेटले, त्यांनी मला ऍडवाइस केलं की तू असं स्टार्ट कर फ्रॉम डे वन. सो आय जस्ट पास ऑन द सेम मेसेज की स्टुडंट्स तुम्ही जेव्हा येता, स्टार्ट कॉन्टॅक्टिंग, स्टार्ट कम्युनिकेटिंग. घाबरू नका, बोला. इथे कोणी असं काही इंडियन सारखं काही रिस्ट्रिक्शन नाहीये. तुम्ही बोला, तुम्ही फ्रेंड्स बनवा, आणि दॅट्स अ गुड वे टू स्टार्ट युअर करिअर ॲज अ स्टुडंट अँड आफ्टर स्टडीज एज वेल. गुड. थँक्यू सो मच प्रणव फॉर युअर टाइम टुडे. आय थिंक तुझ्या इनपुटचा बऱ्याच लोकांना फायदा होईल. मला बरेच दिवस झाले हा सेगमेंट करायचा होता की जे लोक नवीन आलेले आहेत ऑस्ट्रेलियामध्ये त्यांच्याकडनं थोडी इन्फॉर्मेशन घेण्याची. त्यामुळे मी फेसबुक पोस्ट टाकला होता की या 2-3 वर्षामध्ये कोण लोक आले होते. आय वॉन्टेड टू येस. फाइंड आउट की काय आहे.
आणि आय मस्ट से थँक्यू टू यू, कारण तू लगेच विलिंगनेस दाखवला तुझा एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी. डझंट मॅटर लहान आहे मोठा आहे, विलिंगनेस टू शेअर एक्सपिरियन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, विच यू हॅव. आय रिस्पेक्ट दॅट. आणि आय होप लोकांना तुझ्या इनपुटचा फायदा होईल. लोकांना अजून काही वेगळे इनपुट्स असतील, अनुभव असेल तर डेफिनेटली ते पण माझ्याबरोबर शेअर करतीलच लवकरच. सो थँक्यू Yes. फॉर युअर टाइम टुडे अँड हॅव अ वंडरफुल डे अहेड. Thank you, Ashish, and you also have a good day. Cheers, man.